श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 47। श्रेयान् स्वधर्म विगुणः श्रेयान् स्वधर्म विगुणः श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् परधर्मात् स्वनुष्ठितात् परधर्मात् स्वनुष्ठितात् श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म स्वभावनियतं कर्म स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्। उत्तम प्रकारे आचरलेला दुसऱ्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. स्वधर्मरूपी कर्म करण्याने पाप तर होऊ शकते, पण लागू शकत नाही. पाप लागण्यात मुख्य कारण भाव आहे, क्रिया नव्हे. म्हणून पाप कर्माने लागत नाही, तर स्वार्थ आणि अभिमान आल्याने लागते. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता आपण 48व्या श्लोक घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 48. सहजं कर्म कौन्तेय सहजं कर्म कौन्तेय सहजं कर्म कौन्तेय सदोष अपि न त्यज्यते सदोष अपि न त्यज्यते सदोष अपि न त्यज्यते सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यज्यते सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यज्यते सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यज्यते सर्वारम्भा हि दोषेण सर्वारम्भा हि दोषेण सर्वारम्भा हि दोषेण धूमेन अग्निएवर्ता धूमेन अग्निएवर्ता धूमेन अग्निएववृतः सर्वारम्भा हि दोषेण धूमेन अग्निएववृता सर्वारम्भा हि दोषेण धूमेन अग्निरेवता सर्वारम्भा हि दोषेण धूमेन अग्निएवर्तः सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यज्यते सर्वारम्भ हि दोषेण भूमेनाग्निस्त्रीवृता सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यज्यते सर्वारम्भा हि दोषेण धूमेन अग्निएववृतः सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यज्यते सर्वारम्भा हि त्या दोषेण धूमेन अग्निएववृतः. म्हणूनच हे कौंतया अर्थात कुंतलीपुत्र अर्जुना, सदोष असले तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. निषिद्ध कर्मात आसक्ती झाल्याने अथवा निषिद्ध रीतीने भोग भोगल्यामुळे विहित कर्म कठीण वाटतात. वास्तविक विहित कर्म सहज स्वाभाविक आहेत, यात परिश्रम नाहीत. 41 श्लोकापासून 48 श्लोकापर्यंत स्वकर्म स्वधर्म आणि सहज धर्म शब्दांचा प्रयोग झाला. ह्यावरून गीता स्वकर्म आणि सहज कर्माला स्वधर्म मानते.
हरये नमः हरये नमः हरये नमः.